दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक भावनिक पत्र लिहिले। आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू आहे। अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत। पण गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले असं सरनाईक यांनी म्हटले। मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उभाटा गटानं मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली आहे, परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचंच काम केलंय। मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, त्याला आता 19 वर्ष झाली। ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत। त्यामागे कोणतं राजकारण आहे हे न कळण्या इतकी महाराष्ट्रातील जनता दूध खुळी नक्कीच नाही। आपल्याला भाषणाला टाळ्या पडतात, परंतु मतं पडत नाही। याचा विचार करून ते थकले आणि बडव्यांना शरण गेले असं आम्ही म्हणायचं का, असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।